शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनल आपला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब केला नसेल तर व्हिडिओ बघता बघता सबस्क्राईब करा. आणि केळी बागायतदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण एका प्रगतशील बागायतदाराकडे आलो आहे आज प्लॉटमध्ये. आणि सगळीकडे ह्या वर्षी काय झालं आहे, सनबर्निंगचा फटका बसला आहे. तर या शेतकऱ्याने एक आगळा वेगळा प्रयोग या ठिकाणी राबवला आहे. सनबर्निंगचा फटका बसू नये म्हणून पूर्वी पण अनुभव होता त्यांना. गेल्या वर्षी त्यांनी बाग केलेली होती आणि त्यात कलिंगड केलेलं होतं. आणि आता ह्या वर्षी या ठिकाणी त्यांनी झेंडू हे पीक लावलं आहे. तर याचा अत्यंत त्यांना फायदा झालेला आहे. कुठलंही सनबर्निंग नाही, झाडाची ग्रोथ, शायनिंग या सर्व गोष्टी आहेत. तर या झेंडू पिकाचं आपण या ठिकाणी सर्व माहिती आणि केळीची माहिती त्यांना सविस्तर विचारणार आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. करप्यासाठी, बुरीसाठी आणि थ्रिप्ससाठी, नाळीसाठी डेलिकेट या 4 फवारणी घेतल्या की झेंडूला काहीच अडचण येत नाही. वाढीसाठी 19 देतोय आपण, 1261 फुटव्यासाठी देतोय आणि 1340 ही झेंडूची साईज होण्यासाठी थोडं देतोय आपण. पाण्याचं शेड्यूल रोप जर सुकायला लागलं तर एक शेतकरी मला असं भेटलं काय गेल्या 2-3 दिवसात, की फोन आला त्यांचा की माझी बाग लई सुकती आणि पाणी कमी पडतंय. आता मी प्लॉटवर गेलो आणि त्या प्लॉटला झालं पाणी जास्त. मग त्याला म्हणलं अरे बाबा पाणी तू किती तास देतोय? दररोज 4 तास देतो म्हणला. बाग आहे 2 महिन्याची. मग आता विषय आला, डोक्याला हात लावून बसलो. आता काय याला सांगावं म्हणलं या शेतकऱ्याला. तर बघूया आता ही केळीची बाग पण छान आहे आणि झेंडूत पण सारी हिरवळ दिसती. राम राम बागायतदार. राम राम. नाव? राहुल नवनाथ डिसले, राहणार गिरवी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तर आता सविस्तर आपल्याला काय करायचं आहे, ही झेंडूची बाग तुम्ही केळीत लावली आणि केळी पण अतिशय उत्तम आहे. तर आपल्याला केळीत आंतरपीक का लावलं आहे आणि त्याची माहिती सगळी शेतकऱ्यांना द्यायची. व्हिडिओचं टायटल आहे उन्हाळी केळीतील आंतरपिकाचा फायदा, नो सनबर्निंग. ह्या केळीत झेंडू पीक लावावं असं तुम्हाला का वाटलं? आपण केळी करत असताना गेल्या वर्षी माझी 2 एकर केळी होती, त्यामध्ये कलिंगड हे पीक केलं, पण कलिंगड काय सक्सेस होत नाही आता. त्यामुळे झेंडू हे पीक निवडलं मी केळीमध्ये. आता ह्या दोन्ही केळीच्या मध्ये तुम्ही काय केलंय, 2च झाडं लावली ती, तर हे असं का केलंय ती जरा समजावून सांगा. काय होते, आपण केळीच्या रोपामधलं दोन्ही अंतर 5 फूट आहे. 5 म्हणजे एक ड्रिपर सोडून इकडचं एक ड्रिपर सोडून इकडचं एक ड्रिपर सोडून मधल्या ड्रिपरला 2 रोपं लावलेत. 3 रोपं लावली असते तर केळीला जरा दाटण झाली असती. त्यामुळे केळीच्या तुम्ही अंतर बघू शकता किती पीस आहे. एक 1.5 फूट रोपाच्या मध्ये अंतर आहे. केळीची रोपं तुमची लहान मी स्वतः पाहिलेली होती, एकदम लहान होती. लावायची का नाही हाच प्रश्न मोठा होता. तर त्या संदर्भात थोडं सांगा बरं जरा. आपण 3.5 एकराची रोपं मायक्रोसन केळीची बुकिंग केली. तर आमच्या काय अडचणी असल्यामुळं आम्हाला काय समजलं नाही, रोपाला पाणी किती लागते काय. त्या रोपामुळं आमची 1.5 एकराची रोपं जळून गेली. मग 2 एकराची रोपं आपण 2600 रोपं आपण ह्या 2 एकरामध्ये लावलेत. हा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला रोपांचा सामना करावा लागला तसा तुम्हाला सामना करावा लागला. पण बरेच म्हणत होते रोपं माघारी द्या, रोपं चांगली नाहीत, सगळी जातील असं तसं. पण आम्हाला विश्वास होता, मायक्रोसन ही व्हरायटी सक्सेस झाल्यानंतर रोपं ह्यावेळेस बारकी सगळ्याच कंपनीने दिलेत. पण ते क्वालिटी, त्याची फिनिशिंग, रोगाला कमी प्रमाणात बळी पडणे, ही मायक्रोसनला आम्हाला विश्वास आहे मायक्रोसनवर. त्यामुळे आम्ही खचून गेलो नाही. 1.5 एकराची रोपं किती गेले तरी आज त्याचा फायदा तुम्ही बघू शकता. एकदा पिकअप घेतलं रोपाने की मायक्रोसन ही व्हरायटी लय मस्त व्हरायटी आहे शेतकऱ्यासाठी. आता अनेक शेतकऱ्याला प्रश्न पडला आणि ह्या वर्षी सनबर्निंगचा फटका सगळ्यांना बसलाय. तुमच्या बागेत सनबर्निंगचं एक पण झाड नाही. आता हा महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे. तर हे कशामुळे शक्य झालं असं वाटतंय तुम्हाला? सर्व शेतकरी बांधवांना काय सांगायचं तुम्हाला? का नाही, सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो, केळी लावत असताना आपण पहिल्या 2-3 ड्रेंचिंग झाल्यानंतर कुठलंही तुम्ही त्याला आंतरपीक करा, मका करा किंवा झेंडू करा, काही ना काही करा. उन्हाळी पीकमध्ये तुम्ही आडसाली करत असाल तर त्यात नाही काय केलं चालतंय, पण उन्हाळी प्लॉटमध्ये तुम्हाला टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी काहीतरी पीक लावावं लागेल. त्यावेळेस केळी तुमची अशी जोमदार व अशी पानं निघतील. 2 महिन्याचा प्लॉट आहे आजचा, ह्या तुम्ही बघू शकता. कुठलंही पीक करायचं म्हणलं की उत्पादनाचा विषय येतो, नफा तोट्याचा विषय येतो आणि दराचा पण विषय येतो. आता शेतकऱ्यांना काय झालंय, दराचा चढ उतार असल्यामुळे सगळ्याच गोष्टीत काय नक्की करावं काय नाही हे सुचत नाही. तर आता ह्या झेंडूच्या संदर्भात तुम्हाला तोडा झाला, आता तुम्ही सांगितलं आता तोडा झाला, एक किती तोडा झालाय साधारण आतापर्यंत? पहिल्या तोड्याला काय 100 किलो माल निघला होता, दुसऱ्या तोड्याला 700 किलो माल निघला. आतापर्यंत 2 तोड झालेत.
बरं, आतापर्यंत 35 दिवसात प्लॉट चालू झाला आपला झेंडूचा. माल किती निघाला झेंडूला आतापर्यंत? माल एक 800 किलोच्या आसपास निघला आतापर्यंत. 60 रुपये मार्केट आणि 800 किलो माल आतापर्यंत गेलाय. तर ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला उत्पादन किती अपेक्षित आहे? आपण हा झेंडूचा प्लॉट उत्पन्नासाठी लावलाच नव्हता. खास आपलं केळी हे मुख्य पीक आहे. ह्या झेंडूचा केळीसाठी फायदा व्हावा, टेम्परेचर मेंटेन व्हायसाठी झेंडू लावला होता. पण योगायोगानं दर पण चांगला आला आहे मार्केट. आज 60 रुपये किलोनं झेंडू चाललेला आहे. तर अजून एक 3 टन आसपास माल निघाला आपला झेंडूचा. झेंडू पीक निवडताना ह्याच्यात काय जाती असतात का? जात कशी निवडली आपण? भरपूर जाती आता व्हरायटीमध्ये. आता झेंडूच्या भरपूर व्हरायटी आहेत. पण आमचं एक बंधुराजचं साडूभाव म्हणून शिवनेरी नर्सरी तांदूळवाडी या ठिकाणी त्यांची नर्सरी आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही हे स्मार्ट येलो हे व्हरायटी लावली आहे. ह्याला उत्पन्नही भरपूर चांगलं आहे. आणि तुम्ही फुलाची क्वालिटी बघू शकता कशा प्रकारे फुल आहे. हे उन्हाळा असून सुद्धा आज ह्या प्रतीचं फुल पडलेलं आहे. उन्हाळा असून सुद्धा चांगल्या फुलाची प्रतीचं. क्वालिटी चांगली आहे. चांगले जाड आहे, मजबूत आहे, वजनाला भरपूर म्हणजे वजन चांगलं आहे. 18-20 ग्रॅमपर्यंत एक फुल भरत आहे. आणि ह्या महत्त्वाचा विषय आपल्याला सनबर्निंग, केळीसाठी सनबर्निंग यानं झालं नाही. आणि ह्यानं कुठला केळीवर इफेक्ट त्रास पण झाला नाही, इफेक्ट पण झाला नाही केळीच्या झाडाला. कारण ही जर आपण पोग्याची आता सगळ्या गोष्टी बघितल्या, पोगा, हे अन्न घेण्याची क्षमता, मुळी, ह्या सर्व गोष्टी अतिशय एकदम उत्कृष्ट चालू आहे त्या. तर ह्याचं श्रेय सगळं झेंडूलाच जाते असंच म्हणावं लागेल, असं माझं तरी मत आहे. तुमचं काय मत आहे? नाही, बरोबर आहे. आपण आंतरपीक केल्यामुळं ते गारवा टेम्परेचर मेंटेन राहिल्यामुळं ही आज तुम्हाला ही पानाची काळोखी वगैरे दिसतंय, ते अन्नद्रव्य व्यवस्थित घेतंय. ही वातावरण मेंटेन झाल्यामुळेच घेतंय ना. तुम्ही आज जिस्ती निस्ती केळ आहे त्याची पोगा गुतणे, परत पोगा वाकडा निघतोय, त्याची पानाची फिनिशिंग नाही, ती टेम्परेचर जास्त सारखा लागल्यामुळे ते मेंटेन होत नाही. पोगा गुतण्याचा विषय निघाला. आता सगळ्या शेतकऱ्यांचं काय झालंय, टेम्परेचर 45+ वर गेलंय आणि केळीला 35च्या पुढं तापमान चालत नाही, बरं का? 35च्या पुढं तापमान चालत नाही. तर आता तुम्ही या ठिकाणी काय केलंय, तापमानाच्या तर सर्व गोष्टी आहेतच, पण शेतकऱ्यांचं पोग वर जायच्या ऐवजी सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या पोग्याने काय केलंय, जमिनीकडे खाली तोंड केलंय. हां, बरोबर. आणि ह्याचा फायदा दुकानदारांना झालाय. कुठल्याही प्रकारची औषधं, कॅल्शियम, बोरॉन आणि नाही ते ह्युमिक, सगळ्या गोष्टी ह्या द्यायला चालू केलंय. पण ह्या सनबर्निंगचा फटका बसतोय शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. तर ह्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे थोडक्यात? सनबर्निंग जोपर्यंत तुमचा पोगा वाकडा निघतोय, जोपर्यंत तुमच्या झाडामध्ये ताकद येत नाही, तोपर्यंत पोगा त्याचा वाकडा निघत राहणार. ज्यावेळेस तुमचा मुळी खाली व्यवस्थित चालेल, झाडाची ग्रोथ चांगली होईल, जेव्हा अन्नद्रव्य घ्यायला झाड चालू करेल, त्यावेळेस तुमचा पोगा खडा निघणार. आता तुमचा पोगा खडा आहे, ह्याला कारणीभूत ठरलं ही झेंडू. झेंडूमुळे वातावरण सगळं टेम्परेचर इथं मेंटेनमध्ये राहिलंय. ह्याला खतं चालू आहेत. आपण आजपर्यंत ह्याला 30 वेळा पाणी दिले. 2 महिने झालेत, एक दिवसाड पाणी 30 वेळा. तर पहिले 15 दिवस आपण ह्याला ड्रिंचिंगवर ठेवलं, आणि नंतर एकही दिवस असा झाला नाही की त्याला मटेरियल सोडलं नाही. खाद्य 12-61 असेल, 13-40-13 असेल, 19-19 असेल, मायक्रोन्यूट्रंट असेल, मुळीसाठी असेल, ही प्रत्येक पाण्याला थोडं थोडं होणार ह्याला खाद्य देत आलो आहे. म्हणजे 2 दिवसाला तुम्ही याला काय ना काय देताय? काय ना देतो. 4 किलो 2 एकराला, 3 किलो असं त्याला चालूच आहे. मॅग्नेशियम हे देतोच आपण. शेतकरी मित्रांनो, काय झालंय, आपण प्रत्येक शेतकऱ्याची मुलाखत घेऊन त्याच्या बांधावर जातोय आणि त्याचा अनुभव या ठिकाणी आपण व्हिडिओत घेतोय. याचं कारण सांगतो. या गोष्टी मला आपल्या प्लॉटमध्ये उभं राहून पण सगळ्या सांगता येतात, पण शेतकऱ्याकडे जाण्याचं एक मुख्य कारण, आपला हेतू असा आहे की त्या शेतकऱ्याचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळतो आणि त्यांच्या तोंडून जो अनुभव ऐकलेला आहे त्या अनेक शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो. तर आता या ठिकाणी एक विशेष गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. झेंडूचं आंतरपीक यांनी केलं आहे आणि केळीचा पोगा अत्यंत या ठिकाणी सरळ आहे. आज तारीख म्हणलं तर 1 एप्रिल आहे, बरोबर का? तर 1 एप्रिलला असा पोगा आपल्याला कुठल्याच बागेत, मी तर सध्या आता बऱ्याच प्लॉटमध्ये व्हिजिटला जातो, पण कुठंच मिळाला नाही. तर हा पोगा सरळ एकदम, इतका तुमचा जो तंतोतंत अगदी शेड्यूल या ठिकाणी तुम्ही वापरलंय. तर ह्या शेड्यूलविषयी थोडक्यात जरा माहिती द्या बरं. ह्या पोग्याजवळ या इकडं शेड्यूल म्हणजे ह्याला कोण साहेब नाही, कोण नाही. आपण स्वतः आपल्या मनानं झेंडू लावण्याबद्दल, झेंडू लावलं ज्यावेळेस आपल्या साहेब होतो आपण एखाद्या बागासाठी, आपल्याला अनुभव नसतो, तर साहेबाचं म्हणणं आलं की झेंडू लावू नका. मग त्यांच्या विरोधात जाऊन आपण आज झेंडू हे पीक घेतलेलं आहे. आणि ह्याला साहेब नाही, काय नाही,
स्वतः आपल्याला जो रोग वाटतोय तर जायचं, औषध आणायचं, मारायचं. फक्त 2 महिन्यात ही केळ आता या ठिकाणी कमरेला लागती. तर आता ही किती पानावर केळ आहे जरा मोजून दाखवा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पोग आहे. आपली केळ आता 14 पानावर असून 2 महिने झाले. 2 महिने कंप्लीट झाले आज. 2 महिने म्हणजे 5 दिवसाला पान निघलेलं आहे केळीचं. 5 दिवसाला पान निघालं आणि आता या ठिकाणी गॅपिंग जरा मोजून दाखवा बरं तुम्ही. गॅपिंग किती आहे साधारण 4 इंचचा गॅपिंग तुम्हाला लाभलाय. 4 बोटं एक आराम 4-5 बोटं 5 बोटाचा अंतर आहे दोन्ही पानाच्या मध्ये. तर ह्या गॅपिंगसाठी विशेष काय तुम्ही सोडलंय का? विशेष म्हणजे काय 19-19 प्लेन देतोय आपण. बरं. नंतर 12-61 2 एकराला 5 किलो देतोय. मॅग्नेशियम 2 किलो देतोय. ते डोस झाला की परत एक 13-40-13 5-6 किलो देतोय झेंडूसाठी आणि परत मॅग्नेशियम टाकतोय त्यातमध्ये. हां, अर्थात हे शेड्यूल एक नंबर आहे. हे शेड्यूल कंटिन्यू ती चालू आहे. दुसरं मटेरियल काही नाही ह्याला. 2 महिने आज कंप्लीट झाले. फक्त ह्युमिक पहिल्यांदा दिलं ना, आता एक मागच्या 15 दिवसापूर्वी ह्युमिक एक दिलंय, मायक्रोन्यूट्रन दिलंय आणि रोको एक बुरशीनाशक म्हणून दिलंय. ही रिपीट 2 वेळा केलेत आणि ही डोस चालू आहेत 3. आतापर्यंत याला ह्याला बेसर डोस ही काही नाही अजून. बेसोडोस नाही, आता बेसोडोस करणार आहे. तर हां. आतापर्यंत ड्रिंचिंग किती दिले याला? ड्रिंचिंग 3 ड्रिंचिंग झाल्यात बरं. आणि झेंडूला 2 घेतल्यात आणि परत ड्रिपनं सोडलं सगळ्याला. आता झेंडूचा विषय निघाला बोलता बोलता आणि झेंडूच्या झाडाला बघेल तिकडे आता हे फुलं काय दिसतात. बघा ही झेंडूची तर पानं. ह्याला फळ लागण्यासाठी ह्या झेंडूला काय विशेष काय केलं का? फळ लागण्यासाठी काय नाही. वाढीसाठी 19-19 देतोय आपण. 12-61 फुटव्यासाठी देतोय आणि 13-40-13 ही झेंडूची साईज होण्यासाठी थोडं देतोय आपण. आता 4 टन उत्पादन निघेल म्हणताय तुम्ही पुढं. हो निघाले. 4 टन टन घ्यायचंय. आता 60 टनाचं 60 रुपयाचा दर तुम्हाला आता मिळाला आहे. 60 रुपये मिळाला. आजचं मार्केट 60 रुपये झालेलं आहे. हां, आणि मी म्हणतो काय थोडा रेवाशी येईल किंवा चढ उतार होईल. 4 टनाचा खर्च तुमचा आता निघून गेला खर्च पाठीमागे. निघून गेलाय आता. आतापर्यंत केळीचा आणि लागवडीपासून आणि झेंडूचा खर्च निघून गेलेला आहे. ह्या दोन्ही पिकाला आतापर्यंत खर्च किती आला स्प्रे औषधाचा? एक 40-45 हजार रुपये खर्च आलेला आहे दोन्ही पिकाला आपल्या. दोन्हीला. आणि झेंडूचं उत्पादन किती निघालं? झेंडूचं एक 35,000 रुपये उत्पन्न झालंय आपलं. हां, म्हणजे लावायला विरोध होता. घरच्यांनी काय विरोध केला का ह्या झेंडूला? घरचे म्हणत होते केळ प्लेन राहू द्या. बंधुराज म्हणत होता केळ प्लेन चांगली येते असं तसं. पण म्हणलं करू आपण. करता करता काय झालं झालं मार्केट. आपण मेन पीक आपलं केळी होतं. बरं. त्यात आंतरपीक लावायचं म्हणून आपण सदासरी लावलेलं आहे. वातावरण ही टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी लावलेलं आहे. पण ते नशिबानं साथ दिल्यामुळं आता आज 60 रुपये मार्केट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. स्मार्ट येलो व्हरायटी शेतकऱ्याला वरदान अशी व्हरायटी. 1 नंबर व्हरायटी आहे. वरदान तर आहेच. आता बघल तिकडे हा असं हिरवं पिवळं आणि केळीची ग्रोथ दिसती. कुठल्याच प्लॉटमध्ये बघायला मिळत नाही. तुम्ही नशिबानं तुमच्या प्लॉटमध्ये या सर्व गोष्टी आता इथं आल्या आणि झेंडूचं पीक लावल्यावर ह्याच्यावर थ्रिप्स, मावा सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळं त्या केळीवर CME व्हायरसचा ह्या वर्षी लय अटॅक झालता. तर ह्याचं गणित तुम्ही कसं केलं काय नेमकं? ज्यावेळेस थ्रिप्समध्ये कंट्रोल कसं केलं? ज्यावेळेस झेंडू मी लावला त्यावेळेस थ्रिप्स झेंडूवर जास्त असतं. झेंडू ही फुलाचं पीक असल्यामुळं थ्रिप्स हे अटॅक जास्त प्रमाणात करते. पण आपण ह्याला हायपाय कंपनीची औषधं घेत असतो. करप्यासाठी, भुरीसाठी आणि थ्रिप्ससाठी, नाळीसाठी डेलिकेट. या 4 फवारणी घेतल्या की झेंडूला काहीच अडचण येत नाही. ह्या शेड्यूल 1 नंबर वापरलं तुम्ही औषधाचं, कीटकनाशकाचं. त्याच्यामुळं तुम्हाला थ्रिप्स जवळ आलं नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला CME व्हायरसचा धोका कुठलाच नाही. नाही. सध्या आपल्या बागात ह्या प्लॉटमध्ये एक पण कुठल्याच व्हायरसचं झाड नाही. CME व्हायरस नाही, व्हायरस नाही. करपा नाही आणि मूळकूज नाही, कंदकूज नाही किंवा अजून कुठलाच रोग नाही. पोगा गुतलेलं हां, नाही. पोगा गोतडलेला नाही. 46-2600 रोपामध्ये आज आपल्याला कुठं पोगा तुम्हाला दिसतो का? आपण व्हिडिओमध्ये आता फिरवला तुम्ही बघणार आहे अजून. पण एकही पोगा गुतलेला झाड आपल्या बागात नाही आता सध्या. त्याला आपल्याला मॅच्युअर कंडिशनला पाणी देणं फार गरजेचं आहे. पाणी कमी पडल्यानंतर बी पोगा गुततो. जास्त झाल्यामुळे ते मूळकूज, खोडकूज हे प्रमाण रोगाचे बळी पडतात. त्यासाठी शेतीचा पुरेपूर अभ्यास आपण आपल्या शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आता काय झालंय आपल्याकडं केळीचं प्रमाण वाढलंय. नवीन शेतकरी आहेत आणि नवीन शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला वेगळा अनुभव येतोय. आता ऊसाच्या रानात थोड्या मशागती
काय गडबडीत करून केळी लावण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्याने आणि त्याचा फटका आता काय झाला आहे की कोणाला मुळकूज लागले, कोणाला बुरशीजन्य रोग लागलेत आहे. तर आपले पण ऊसाचीच शेतीत हा प्लॉट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं कुठलीच अडचण नाही ह्याचं गणित सांगा जरा. मशागतीचं म्हणलं तर आपण ऊस गेल्यानंतर 2 वेळा नांगरट केलेली आहे, 2 वेळा रोटावेटर फिरवला आहे, 2-3 वेळा फणली आहे आणि नंतर बेडवर आपण केळी लावलेली आहे. बेडचा विषय निघाला, बेडवर केळी लावली आणि त्याच्यामुळं ग्रोथ चांगली चालती. आता काय जण प्लेनला लावतात, तुम्ही बेडवर लावली. प्लेन आणि बेड यातला फरक सांगा जरा. काय असतं, रोपं बारकी असतात, आपल्याकडून नकळत का होणार पाणी थोडं जास्त होतं. त्यावेळेस ज्यावेळेस आपण रोपं लावत असतो बेडवर लावल्यानंतर पाण्याचा निचरा होतो. पाण्याचा निचरा झाल्यानंतर आपल्या रोपाला जेवढं पाणी पाणी पाहिजे आवश्यकता आहे तेवढं रोप घेणार आहे, बाकीचं पाणी खाली निघून जाणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही पेनला लावचाल त्यावेळेस सोडलेलं पाणी तिथंच राहणार आहे आणि आपलं रोप पण सपेल असल्यामुळं पाण्याचा निचरा होत नाही. त्याचं थोडक्यात ग्रोथच चालत नाही. ग्रोथ चालत नाही व्यवस्थित. अशी ग्रोथ कुठंच बघायला मिळाली नाही. आता ह्या बागात अक्षरशः मन असं भरून आलंय तुमची ही शेती बघून. दररोज बागेत ह्या गोष्टी सगळ्या करणं, देखरेख किंवा औषधं सोडण्याचं सगळं कामं तुम्ही करता. तर हे अनुभव कसा वाटतो तुम्हाला? काय नाही, शेती करत असताना मनापासून शेती केली तर शेतीत मजा नाही, शेतीशिवाय मजाच नाही. शेती करत असताना अगदी पूर्ण ताकद लावून शेती करायची, उगं करायची म्हणून आवड शेती करायची नाही. पूर्ण ताकद लावल्यानंतर एक शेती करण्याची मजा वेगळी असते. आपण एखादी गोष्ट फिरायला गेल्यावर कशी म्हणतात लहानपणी फिरायला जायचे, त्यांना कशी मजा वाटते, तसंच शेती करत असताना मनापासून शेती केली तर शेतीसारखी मजाच कुठं नाही दुसरी. हां, तर ही मनापासून शेती केल्यामुळं बघा शेतकरी मित्रांनो, बगल तो पोगा सरळ आहे आणि सरळ पोग्याचं भाग्य आता या शेतकऱ्याला कष्टाच्या जोरावर आणि जिद्दीच्या जोरावर यांनी या ठिकाणी यश संपादन केलंय. असा प्लॉट अलीकडे आपल्याला बघायला मिळालेला नाही कुठंच. आणि पाण्याचं शेड्यूल या ठिकाणी काय असतंय शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही, नवीन शेतकऱ्यांच्या. पाण्याचं शेड्यूल रोप जर सुकायला लागलं तर एक शेतकरी मला असं भेटलं काय गेल्या 2-3 दिवसात, की फोन आला त्यांचा की माझी बाग लय सुकती आणि पाणी कमी पडतंय. आता मी प्लॉटवर गेलो आणि त्या प्लॉटला झालं तर पाणी जास्त. मग त्याला म्हणलं अरे बाबा पाणी तू किती तास देतोय? दररोज 4 तास देतो म्हणला. बाग आहे 2 महिन्याची. मग आता विषय आला, डोक्याला हात लावून बसलो, आता काय याला सांगावं म्हणलं या शेतकऱ्याला. तर असं नाही, 2 महिन्याच्या बागाला किंवा आतापर्यंत तुमचं पाण्याचं शेड्यूल सांगा जरा कसं आहे? माझं एक पहिला महिना 1 दिवसाआड 1 तासभर पाणी होतं. आता झेंडू पिका चालू झाल्यापासून फॉर्ममध्ये आल्यापासून 1-2 तास पाणी आपण 1 दिवसाआड देतोय. ते पण पाणी सकाळी किंवा रात्री 9च्या आसपास देतो. की असं पाणी दिल्यावर फायदा काय होतो ते सांगा बरं जरा, म्हणजे ते समजणं महत्वाचं आहे. म्हणजे सकाळनं पाणी दिल्यानंतर हां. ज्यावेळेस आपण सकाळनं पाणी देतो त्यावेळेस वातावरण कूल असतं. मुळ्याला गरम पाणी जमीन तापल्यानंतर पाणी देणं, ते मुळ्यापर्यंत जाणं, मुळ्याला शॉक लागल्यासारखं होते. बारक्या बाळाला दूध गरम पाजतो का आपण गार करून पाजतो, हां, तसंच आहे पिकाचं सुद्धा. हे पीक हे नाजूक आहे, त्याला सकाळ गारव्यामध्ये पाणी किंवा संध्याकाळी दिलं पाहिजे. संध्याकाळी किंवा सकाळ सकाळ पाणी 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 सकाळी साधारण किती वाजता सोडता ह्या प्लॉटला? एक 7 ते 9 पाणी सोडतो आता. 7 ते 9. आता ह्या प्लॉटमध्ये किती प्लॉट आहेत? 2600 रोपं बसलेत आपली मायक्रोसनची. 2600 मध्ये कॉक किती आहेत पाण्याचं? 2 कॉक आहेत. 2 कॉक. प्रति कॉकला किती सोडताय पाणी एक दिवसाआड? नाही, आता सिंगल लेटरल असल्यामुळं आपण 750 आपले फलकांची मोटर आहे, त्यामुळं 1 टाइम 2 एकराला जाते. आता 1 टाइम 2 एकर. 2 एकराला जाते. तर किती सोडता पाणी? 2 तास पाणी देतो आता. फक्त 2 तास. फक्त 2 तास पाणी देतो. आणि एक दिवस गॅप देता? गॅप का देता? गॅप थोडं मॅच्युअर कंडिशन. आता काल पाणी दिलं, आज तुम्ही बघू शकता माती कशी जरा खाली उकरून दाखवा बरं जरा. फडफडीत आहे बघा ही माती. उकरून दाखवा बरं वापसा कंडिशन कसं असतं नेमकं शेतकऱ्यांना समजावून सांगा. काल आपण 2 तास पाणी दिलंय बघा, ही बघा, त्याला म्हणायचं वापसा कंडिशन. ज्यावेळेस तुम्ही दाबला आणि असं घट्ट झालं चिकट, ते नाही सुटलं की वापसा कंडिशन नाही म्हणा. हां, तर आता या ठिकाणी आता मुळी बघूया जरा, मुळी दाखवा बरं जरा. हे बघा ही मुळी. हां बघा, ही बॅलन्सिंग मुळी आणि अन्नद्रव्याची मुळी इथं वर दिसती, वरची मुळी हात लावा जरा ह्या मुळीला. हे बघा. तर आपण बघू शकता पांढरी शुभ्र अशी अन्नाची मुळी चालू आहे आणि बॅलन्सिंगची मुळी, याला कुठले डॅमेज नाही काय नाही. तर वापसा कंडिशनचा हा विषय असतोय. हे बघा ही मुळी. बघू शकता दोन्ही मुख्य मुळी आणि उपमुळी दोन्ही मुळे अतिशय क्वालिटीने या ठिकाणी चालू आहेत. तर हे वापसा कंडिशनचं फायदा भरपूर आहेत. तर याविषयी थोडक्यात सांगा जरा शेतकऱ्याला.
ज्यावेळेस तुम्ही वापसा कंडिशनला पाणी देतात त्यावेळेस तुमचं पीक हे असं जोमदार दिसणार आहे. ज्यावेळेस वापसा तुम्हाला रानाचा वापसा कळला की तुम्ही सक्सेस झाला, शेतीमध्ये सक्सेस झाला. वापसा बघून पाणी द्यायचं. आता ते शेतकरी 4 तास पाणी देत होता आणि ते काय मला म्हणला, ती विषय आपला अर्धा राहिला. झाडं सुकते ती म्हणला आणि झाडं सुकते ती म्हणून मी पाणी जास्त वाढवायला सांगितले. दुसऱ्या मार्गदर्शकाने त्याला सांगितलं होतं. नाही, त्या मार्गदर्शनाला काहीच माहीत नसतं. आपली शेती कुठल्या क्वालिटीची, आपल्या शेतीचा निचरा होतो का, ह्या गोष्टी बघणं फक्त अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही त्यानं सांगितलं म्हणून 2 तास आणि 3 तास पाणी सोडून देतो शेतकरी. गेल्या वर्षी पहिलं पीक केलं तुम्ही आणि आता हे दुसरं पीक आहे तुमचं केळीचं. तर त्या पिकात तुम्ही उच्चांकी उत्पादन घेतलं. तुमचा व्हिडिओ सध्या टॉपमध्ये आपला तो 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण व्हिडिओ जवळजवळ भरपूर त्याला व्ह्यूज मिळाला आणि सध्या 1 नंबरला व्हिडिओ आहे. तर ती शेती त्याचा खोडवा पिकाचा आपण व्हिडिओ नंतर करणार आहे. आता ह्या प्लॉटमध्ये कुठलंच तुम्ही या ठिकाणी कमतरता नाही. तुमची मुळीची ग्रोथ असेल, तुमच्या पोग्याची ग्रोथ असेल, हे तुमचं झेंडूचं आंतरपीक असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकदम अप्रतिम आहे. तर आता 2 महिन्यात जवळजवळ काय शेतकऱ्यांनी 2 बेसळ डोस केलेत आहे आतापर्यंत. 15 दिवसाच्या फरकाने 1.5 महिन्यानंतर 35 दिवसापासून शेतकरी बेसळ डोस देतात. तुम्ही 2 महिन्यापर्यंत एक सुद्धा बेसळ डोस केलेला नाही. आता बेसळ डोस कधी करणार आहे आणि काय तुम्ही करणार आहे, काय कुठला बेसळ डोस देणार आहे, थोडक्यात सांगा. प्रति झाड किती देणार आहे? आज बघू शकता 2-3 पानं निघलं, पानाला काळोखी आले, पानं अन्नद्रव्य घ्यायला लागलं की शेतकरी काय करतात, कीड हालायसाठी, किडाला चांगली किणा प्यायसाठी बेसळ डोस करून टाकतात. पण रासायनिक बेसळ डोस न करता थोडं आपण कंपोस्ट असेल, कोंबड खत असेल, शेणखत थोडं मिक्स करून थोडं घाला तुम्ही. 100 ग्रॅम 200 ग्रॅम घाला आणि त्याबरोबर थोडा बेसळ डोस घाला तरी चालू शकते ना. तुम्ही डायरेक्ट अर्धा किलो 250 ग्रॅमने बेसळ डोस केला ते झाड तुमचं ट्रेसमध्ये जाणार आहे. आज केमिकल खत आहेत भरपूर, त्या लहान रोपाला एवढी गरजच नाही ना. ट्रेसमध्ये जात आहे की शेतकरी डोस देताना काळजी घेत नाही, त्या रिंगच्या जवळ टाकतात. रिंग घ्या म्हणलं की ऐकत नाही. आता मला 2 महिने झालं, मला बेसळ डोस करता आला नसता का? 1.25 महिना झाल्या माणसं बेसळ डोस करतात, पण आज तागाय 2 महिने झालं, मी अजूनही 15 दिवस बेसळ डोस करणार नाही. मी बेसळ डोस आणलेला आहे, कोंबड खत आणलेला आहे, कोंबड खत आणि शेणखत दोनाची बट्टी लावून ठेवली आहे. 100 ग्रॅम ते 250 ग्रॅम, 250 ग्रॅम 100 ग्रॅमनं बेसळ डोस आणि 250 ग्रॅमनं प्रत्येक झाडाला कोंबड खत आणि शेणखत आता टाकणार आहे. दोन्ही मिक्स करून, दोन्ही मिक्स करून टाकणार. आणि बेसळ डोस एकदा करणार आहे का आता 2 वेळा करणार आहे? आता एकदा करायचा, नंतर 4.5-5 महिने झाले, 4.5 महिने. यंदा उन्हाळ्या प्लॉटमध्ये केळी काय ग्रोथ घेत नसते. 3.5-4 महिने आत खाल्ली पाहिजे केळी, पण उन्हाळा असल्यामुळे आपण 4 महिन्यानंतर खाणार आहे. तर बघा शेतकरी बंधूंनो, अनुभवी शेतकरी असल्यानंतर असं बरंच या ठिकाणी प्रयोग केलेला असतात त्यानं. ते आपल्याला इंटरव्ह्यू घेतला की आपल्याला ते पाहायला मिळतात. तर अधूनमधून मलाही तुमचा फोन येत असतो आणि आपण विचारानं सर्व शेतकरी पुढे जात असतो. तर त्या संदर्भात काय, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला रोपं दावली त्यावेळेस तुम्ही स्वतः म्हणला यंदा व्हायरसचं प्रमाण जास्त आहे, लक्ष राहू द्या, स्प्रे घ्या. तुम्ही नाही कमी पडणार कुठं, पण माझ्या अनुभवानुसार मी जागोजाग शेतकऱ्याच्या बांधावर जातोय, व्हिडिओ काढतोय. ती शेतकऱ्यासाठी तुम्ही जे काम करताय ते अत्यंत मोलाचं काम आहे. घर बसल्या कुठं न जाता व्हिडिओ मोबाईलवर आपण बघतोय काय पोझिशन चालली आपल्या लेवलच्या बागांची, ते आपल्याला घर बसल्या तुमच्या माध्यमातून कळते शेतकऱ्यांना. मग तुम्ही सांगितलं कीटकनाशक, बुरशीनाशक, व्हायरसचं थैमान यंदा भरपूर आहे, केळी सांभाळा, असं तसं, ते तुमचं शब्द मी लक्षात राखले आणि प्रत्येक 6 दिवसाला फवारणी चालू आहे. स्वतः फवारणी करतो, गडी मजूर कोण सुद्धा नाही. मजुराचं कामच आपल्याला पटत नाही. मजूर फवारणी करत असताना ते फवारणी मारला, पंपाचा धरला की ते माझं मस्तकच हलतं. आता मजुरावर तुम्ही बोट ठेवलं, मजूर काय चुका करतात नेमकं? आपल्याकडून पैसे तर घेऊन जातात भरपूर, लगेच दुसऱ्या दिवशी पगाराला येतात. काय नेमकं पण काय ते होतं? मजुराचं काम कसं असतं, ते घरी केल्यासारखं काम करत नाही. क्वचित मजूर असं आहेत की ती दुसरी शेती आपली म्हणून काम करणारी शेती क्वचित मजूर आहे, बोटा मोजणे. तो मजूर मिळतच नाही ना आपल्याला आता मजूर मिळत नाही, ही विषय वेगळाच आहे. हं. त्यामुळे स्वतः कष्ट करा, व्यवस्थित औषध मारलं की तुमचा 1 स्प्रे मारणार. मजुराकडून 3 स्प्रे मारा असले तर शेतकऱ्याकडून 2 स्प्रे मारलं तर तुमचा 1 स्प्रेचा पैसे बचत होणार. हां, तर अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बळीराजा यूट्यूबला आपण दिली आणि तुमच्या या पिकाला भरभरून शुभेच्छा आम्ही देतो आणि पुढील वाटचालीशी तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण आज थांबूया. धन्यवाद.